नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। भाजप पाठोपाठ आता शिवसेनेनं सुद्धा स्वबळाचा नारा दिलाय। भाजपच्या विजयकुमार गावित यांनी शिवसेनेसोबत युतीसाठी नकार दिलाय। स्वाभिमान जपला जाईल तिथेच युती करू, अन्यथा स्वबळावर लढू, असं शिवसेनेच्या चंद्रकांत रघुवंशी असं आक्रमक भूमिका मांडताना त्यांनी म्हटलंय। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेना आता समोरासमोर उभे ठाकलेले आहेत। स्वाभिमान जपला जाईल तिथेच युती करू, असं शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटलेलं आहे। तर भाजप पाठोपाठ आता शिवसेनेनं सुद्धा स्वबळाचा नारा दिलाय। त्यांच्या भाजपमध्ये किती चालता हा संशोधनाचा भाग आहे। कारण आणि स्वतः आमच्या नेत्यांनी आम्हाला स्थानिक जी काही परिस्थिती असेल त्या अनुसार आम्ही निर्णय घ्यावा असंही आम्हाला सांगितलंय। आणि त्यामुळे नंदुरबार विधानसभेमध्ये आम्ही युती नाही करणार असं गावित साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं। अक्कलकुवा धडगाव मध्ये भारतीय जनता पार्टीची प्रमुख लढाई त्या ठिकाणी शिवसेनेच्याच विरोधात असल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेसोबत अक्कलकुवा धडगाव विधानसभेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती होऊ शकत नाही। त्यांच्या भाजपमध्ये किती चालता हा संशोधनाचा भाग आहे। कारण 3.5 दिवस झाले हिनाताईला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून, आणि त्या 3.5 दिवसात पूर्ण पक्षाचा ताबा त्यांना दिलेला आहे अशी परिस्थिती नाही असं मला वाटतं। आणि म्हणून जी भूमिका असेल त्या भूमिकेशी आम्ही तयार आहोत। आमच्या बरोबर आला तर स्वागत, नाही तर त्याच्या विरुद्ध लढाईची तयारी आहे आमची। शिवसेना कधी बी कोणाच्या बी समोर लोटांगण घालत नाही। स्वाभिमानाने युती होईल तिथे युती करू, बाकी काही नाही।